माझं वय वर्ष 60 आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढी मी गारपीट बघतो, एवढी मोठी. आणि सलग तास ते दीड तास जवळजवळ गारा पडतो त्या. हो. कशा असे बसवायचे हे की ते शेतकरी घायलाच आला पाहिजे ते सगळे पूर्तता करून, आणि शेतकऱ्यांना मग सगळं सोडलं पाहिजे, तेच अपेक्षित आहे सरकारनं. पंचनामे अक्षरशः तलाठी ऑफिसमध्ये कमरे एवढे घट्ट साठले लोकांचे फॉर्म्स बाबा आणि शेतकऱ्यांना नुसते हेलपाटे मारायचे. हेलपाटे मारे त्यांचे, मग फिरायचं पेट्रोल खरंच आमचं झेरॉक्स पाहिजे सगळं आम्हीच करायचं, पण नुसते आश्वासनं द्यायची आणि जायचे, एवढंच काम चालू आहे त्यांचं. नमस्कार, मी संकेत पाटील. सध्या आपण सांगली जिल्ह्यातील तासगावमधील नागावमध्ये आहोत, जिथं काल किंवा परवा गेल्या 2 दिवसांपासून गारा पडत आहेत. वळिवाचा पाऊस आणि त्याचबरोबर गारांमुळे आता शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे. सध्या आपण त्याच गावातल्या एका द्राक्षबागेत आहोत. जी द्राक्षबाग बघतोय आपण, गारांच्या माऱ्यामुळे पूर्ण ते जे काय पाला वगैरे होता तो पूर्ण निघून गेला आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत. काय सांगाल, कालचा पाऊस जो पडला तो कसा होता, आणि गारा मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पडलेल्या आहेत. कालचा जो पाऊस पडला तो आजपर्यंत म्हणजे या 20-30 वर्षात कधी एवढा पडला ना, असं मोठी जुनी लोक पण सांगतात. हां. अशा पेरवापेक्षा मोठ्या गारा पडलेत. अक्षरशः तुम्ही आता बघू शकता इथं बागाची काय अवस्था झाली आहे. हे डोळे वगैरे पूर्ण संपलेलं आहे. या झाडाची साल जी आहे हातानं काढल्यासारखी, म्हणजे गारा एवढ्या पडलेत की हातानं काढल्यासारखी साल वाटायला, एवढा गारांचा जबरदस्त पाऊस पडला. म्हणजे आता परत ह्याला गर्भधारणा होणार नाही. गर्भधारणा ह्याला छाटून गारांचा पाऊस पडला की गॅरंटी नसते. बरं. कारण आता ह्या प्लॉट आले ते सबकिंगला, हां. म्हणजे काडी पिकाच्या कंडिशनला आलते. कंडिशनला, आता या झाडाचं सगळं स्टोरेज ह्या काडीमध्ये गेलं. आता याला पुन्हा नव्यानं छाटायचं, परत नव्यानं फुटवं करायचं, परत नव्यानं खर्च, जेवढा आम्ही मागं खर्च आता केला किती खर्च केला होता आतापर्यंत इथं? आतापर्यंत एक 60-70 हजार खर्च झाला होता आमचा. बरं, मग आता परत आणि तोच आणि खर्च तोच करावा खर्च लागणार. इव्हन त्यापेक्षा जास्त हां, करावा पण लागेल. हे नाही, गॅरंटी नाही त्याची. गॅरंटी नाही, मालाची गॅरंटी नाही काय अजिबात. मग सर्वत्र असाच पाऊस पडला का इथं? सर्व आमच्या या 4-5 गावामध्ये 100% सगळ्या द्राक्ष पिकांचं पिकांची नुकसान. अवस्था आहे, आंबा पिकाची काय अवस्था आहे? आंबा, पेरू, माळवं, ऊस सगळ्या पिकं एकदम जमीनदोस्त झालेली आहेत सगळी पिकं. शेतकऱ्यांना करायचं काय आता? काय असे आमच्या अपेक्षा आहे, सरकारनं काहीतरी आमच्याकडे लक्ष देऊन थोडीफार आम्हाला भरीव मदत करावी काहीतरी, बरं. हीच आमची मग अपेक्षा. त्या दृष्टीने पंचनामे सुरू आहेत का? पंचनामे चालू आहेत त्या दिवशी, तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी वगैरे पंचनामे चालू आहेत. काय बरं, अडचण ह्याच्या आधी सुद्धा असं झालं होतं, त्यावेळी सुद्धा तुम्ही पीक विमा काढले होते, ती मदत मिळाली का तुम्हाला? नाही. पीक विमाची मागच्या वेळीची काय अजून मिळालेली नाही. सरकार नुसतं आश्वासन देते, पंचनामा करते, त्याच्यापुढे काय होत नाही. काय होत नाही, नुसतं पंचनामे अक्षरशः तलाठी ऑफिसमध्ये कमरे एवढे घट्ट साठले लोकांचे फॉर्म्स बाबा आणि शेतकऱ्यांना नुसते हेलपाटे मारायचे. हेलपाटे मारे त्यांचे, मग फिरायचं पेट्रोल खरंच आमचं झेरॉक्स पाहिजे, सगळं आम्हीच करायचं, पण नुसते आश्वासनं द्यायची आणि जायचे, एवढंच काम चालू आहे त्यांचं. काय सांगाल, कालची परिस्थिती आम्ही सुद्धा बघतोय आज की खूप विदारक परिस्थिती आहे. ह्या म्हणजे बघितलं गेलं तर अशा पद्धतीची लिंबवाच्यापेक्षा मोठ्या साईजची गार होते. जुनी माणसं, म्हातारी माणसं सांगतात अशा पद्धतीचा कधीही पाऊस पडला नाही, आम्ही बघितला नाही. आणि एवढं प्रचंड नुकसान झालं आहे आमच्या नागावच्या गावामध्ये. संपूर्ण बागायत क्षेत्र, जे द्राक्ष बाग असू द्या, ऊस म्हणा किंवा माळवं, हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे गाऱ्यामुळे. आता यातनं पहिल्याच कर्जाच्या बोजात दबलेला आहे शेतकरी. बरोबर. आणि शासनाकडनं अपेक्षा ठेवून आहे की शासन काहीतरी मदत करेल. तर आम्ही तुमच्या माध्यमातून शासनाची एवढीच विनंती करतो आहे की आपण तातडीनं लक्ष घालून शासनाने काहीतरी भरीव अशी शेतकऱ्यांना मदत द्यावी. म्हणजे पंचनामे तर सुरू आहेत. पंचनामे येऊन गेलेले आहेत, फक्त त्यांनी सांगितले की फॉर्म भरून द्या. पण प्रत्यक्षात जे शासकीय जी लोकं आहेत ती काही इथं कुठे दिसत नाहीत. हे तहसीलदार साहेब येऊन गेलेत, आमदार साहेब पण येऊन गेलेत. आमदार साहेब पण बोललेले आहेत की मी माझ्या स्तरावर, वरच्या लेवलला काही मदत मिळवून द्यायचा प्रयत्न 100% करेन. आणि बाकी मग आज आम्ही शेतकरी स्वतःच्या ह्याच्यावरच ते फॉर्म भरून देणं हा प्रक्रिया चालू आहे. त्यात आणि असे निकष आहेत की ते ऑनलाईन करा, हे करा, तर हे पीक पाणी करा. कशाला करायचं? तुम्ही प्रत्यक्षात जर शेतात येऊन ते पीक बघितलं तर तुम्हाला लक्षात येते ना. तुम्ही ग्रामसेवक, जे महसूल सरकार अधिकारी, कुठेतरी चौकटीत अडकवायचा प्रयत्न हां, करते. बस निकष असे बसवायचे हे की ते शेतकरी घायलाच आला पाहिजे ते सगळे पूर्तता करून, आणि शेतकऱ्यांना मग सगळं सोडलं पाहिजे, तेच अपेक्षित आहे सरकारनं. शेतकरी म्हणून काय सांगाल, या गारपिटीकडे कालच्या तुम्ही बघताय,
माझं वय वर्ष 60 आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढी मी गारपीट बघतो, एवढी मोठी. आणि सलग तास ते दीड तास जवळजवळ गारा पडत होत्या. हो, त्यामुळं होत्याचं नव्हतं असं परिस्थिती झाली. शेतकरी आधीच कर्जाच्या बाजारात ते आधी पिचलेला आहे. कर्जाच्या बोजात मारायला लागलाय. हा, आणि त्यात परत हे त्याच्यात आसमानी ही सुलतानी संकट आहे. आसमानी आणि सुलतानी संकट आहे. तर तुमच्या बागेत, द्राक्ष बागेत झाले का हे पाहणी? पाहणी करून गेलेत, तहसीलदार येऊन गेलेत, बर. आमदार साहेब येऊन गेलेत, कृषी अधिकारी येऊन गेलेत. बर, आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय म्हणलेत, सगळे प्रशासकीय माणसं येऊन गेलेत. येऊन त्याच्या गेलेत, पुढंच- हा. करतो म्हणलेत, फॉर्म भरून दिलेत, पंचनाम्याचे फॉर्म भरून दिलेत. पण आता पुढं काय होईल काय नाही काही सांगता येत नाही. शाश्वती काही नाही तशी. तर हे होते नागावचे शेतकरी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पुन्हा एकदा तेच म्हणतायत की आजपर्यंत कधीही एवढी मोठी गार पडली नव्हती, एवढी गार पडलेली आहे. ही द्राक्ष बागेची स्थिती आपण बघतोय. सेम अशीच परिस्थिती आंबा पिकाची आहे, ऊस पिकाची आहे. आजूबाजूला ह्या द्राक्ष बागेच्या काही ऊस पीक आहे. ते ऊस पिकाला टोमॅटो आणि पेरू सुद्धा तेच नुकसान आहे. शेतकरी ते पण सांगतात की केळी, टोमॅटो, पेरूचं सेम नुकसान आहे. आजपर्यंत नुकसान झालं नव्हतं इतकं नुकसान ह्या गारपिटीनं कालच्या झालेलं आहे. शेतकऱ्याची इतकीच मागणी आहे की आम्हाला कुठल्याही चौकटीत न बसवता इथं येऊन प्रत्यक्ष तुम्ही बघताय की इथं आमचं नुकसान किती झालं आहे आणि त्या आधारे पंचनामा करावा. पण शेतकरी म्हणतोय की कुठं तर हा फॉर्म पाहिजे, तो फॉर्म पाहिजे, म्हणून शेतकऱ्याला पुन्हा एकदा अडवलं जातं आहे. आमच्या माध्यमातून सुद्धा सरकारला आणि प्रशासनाला हीच विनंती आहे. एकीकडे शेतकरी पहिलाच कर्जाच्या बाजारात पिचलेला आहे आणि पुन्हा एकदा आसमानी सुलतानी संकटात पुन्हा एकदा शेतकरी अडकतोय. त्या शेतकऱ्याला कुठंतरी उभारी देण्यासाठी सरकारनं सुद्धा 2 पावलं मागे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून जे झालंय ते नुकसान देणं गरजेचं आहे. नागावमध्ये झालेल्या वळिवाच्या पावसानं खूप नुकसान झाले आपण बघतोय. त्याच अनुषंगानं आता नेत्यांचे दौरेसुद्धा सुरू झाले तिकडं. आपल्याकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भिंगे साहेब आहे. काय सांगाल, परिस्थिती बघितली आहे तुम्ही आणि शेतकऱ्यांसाठी काय मदतीचं आवाहन कराल तुम्ही सरकारला? आम्ही 4 दिवसापासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो. ओबीसीचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्ह्यात फिरतोय आणि आम्ही जशीच पश्चिम महाराष्ट्रात एंट्री मारली तेव्हापासून पाऊस सुरू झाला. परवा दिवशी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. 1.5 तास जणू काही दगडांचा वर्षाव या सगळ्या फळबागेवरती, भाजीपाल्यावरती, ऊसाच्या पिकावरती झालेला आहे. आणि आजपर्यंत म्हणजे फडणवीसांच्या काळामध्ये आम्ही बघतोय की आजपर्यंत कुठलीही अनुदानं मिळालेली नाहीत. आता आपण शेतकऱ्यांना पण विचारू शकता की पीक विम्याच्या संदर्भामध्ये शेतकरी आज सजग आहे, जागरूक आहे, परंतु पीक विमा आणि सरकार यांच्यामध्ये लागेबांधे आहेत. कारण इथे मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार असल्या कारणामुळं मग शेतकऱ्यांना ताबडतोब कुठलीही या ठिकाणी मदत होताना दिसत नाही. आणि मदत करीत असताना शेतकऱ्यावर जे काही निकष लावले जातात त्या निकषात शेतकरी बसू नये अशा पद्धतीची योजना सरकारची आहे. काँग्रेस म्हणून तुम्ही काय करणार आता? नाही, काँग्रेस म्हणून याच्या संदर्भामध्ये विरोधकांचा जो आवाज आहे तो आम्ही निस्पृह पद्धतीनं सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा उचलणार आहोत. परंतु शेतकऱ्यांच्यामध्ये सुद्धा इतकी फाटाफूट यांनी करून टाकलेली आहे. तुम्ही बघत असता गटतट करून टाकलेले आहेत, चळवळी यांनी मारून टाकलेल्या आहेत. कारण गुलामगिरी लादणारी यांची विचारधारा असल्या कारणामुळं विचार करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्यामध्ये जी आजपर्यंत वेगवेगळ्या संघटनांनी, पक्षांनी ठेवली होती, काँग्रेसने देखील, परंतु ती सगळी मारून टाकण्याचं काम यांनी केलेलं असल्यामुळं शेतकरी आज एकाकी लढतो आहे. अशा वेळेला काँग्रेस प्रत्येक वेळेला त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आहे. आणि निश्चितपणानं जोपर्यंत हे शेतकरी विरोधी, कारण आम्हाला ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं आहे की शेठजी भटजी ह्या 2 आपल्या महत्त्वाच्या विरोधी विचारधारा आहेत. या शेठजी भटजीच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व या ठिकाणी टिकू शकत नाही. आणि त्यामुळं काँग्रेस शेतकऱ्यांच्या सोबत आहे. मी आता मराठवाड्यातून येतो. मराठवाड्यामध्ये आता तुम्ही पाहिलं आहे की या पावसाळ्यामध्ये 63% आमचं शेत हे पाण्याखाली होतं. विदारक स्थिती चालू आहे, अतिशय विदारक स्थिती चालू आहे. आणि घरामध्ये पाणी, नाकातोंडात पाणी आमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या होतं. अशा वेळेला फडणवीस फक्त गप्पा मारतात,
कारण फडणवीसाचा जेनेटिक जो आहे तो पेशव्याचा जेनेटिक आहे, तो आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूनं नाही, बहुजनांच्या बाजूनं नाही आहे. त्यामुळे तुम्ही आमचं दुःख शेतकऱ्यांच्या बाजूला राहणार आणि 100% हां 100% हा आवाज आम्ही उठवणारा, विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, परंतु काँग्रेसचा आवाज ते दाबू शकणार नाहीत आणि याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं राहील. शेतकरी प्रचंड आज बिकट परिस्थितीमध्ये आहे आणि हे आपण बघताय. तुम्ही आता तुमच्यासारखे पत्रकार फार कमी राहिलेले आहेत, कारण आता लोकांच्या मध्ये जाऊन पत्रकारिता करण्यापेक्षाही त्या ठिकाणी चरणचुंबक होऊन जास्त मिळकत मिळते आणि त्यामुळे बहुजन समाज वाऱ्यावरच सुटलेला आहे. आमच्या खऱ्या बातम्या दाखवल्याच झाल्या. आता बातमी कोणती आहे? यांनी काढलेला मोर्चा. अरे तुम्ही तर न स्त्री स्वातंत्र्य महर्ती म्हणणाऱ्या मनूच्या समर्थक आहात, तुम्ही स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा कराव्यात काय? म्हणजे हा जो डिलेमा आपल्याला बघायला मिळतो ना, तो क्लेशकारक आहे. आणि म्हणून विचार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरानं आपल्या बाजूनं कोणतं तत्त्वज्ञान काम करतं आणि कोणत्या तत्त्वज्ञानावर आधारित सरकार इथं बसलेलं आहे याचा विचार करण्याची खरी गरज आहे. तर हे होते यशपाल भिंगे यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस शेतकऱ्यांच्या बरोबर राहील.